आरपीआय उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे, माजी नगरसेविका उषाताई शेळके यांच्या प्रेरणास्थानातून माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे, दानशूर दीपक नानाजी लोंढे, सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके, भूषणभाऊ लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राजाभाऊ खताळे यांच्या संकल्पनेतून सातपूर शहरातील मानाचा गणपती प्रथम पारितोषिक पुरस्काराने प्राप्त झालेल्या सातपूरचा राजा गणरायाची आरती विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे। या अनुषंगानेच आज सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे आणि गुरु शिष्य जयंती उत्सव समिती मान्यवरांच्या हस्ते गणरायाची आरती संपन्न झाली। दरम्यान सातपूरचा राजा सार्वजनिक समिती 2024च्या वतीने सातपूर पोलिसांना सातपूरच्या राजाची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले। आरतीचा मान मिळाल्याने सातपूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे सातपूर पोलिसांनी तसेच मान्यवरांनी मनापासून आभार मानले। यावेळी कानबाई व सप्तशृंगी मातेच्या गीतांचा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी परिसरातील महिला व भगिनींनी आनंद साजरा केला। या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ खताळे, चेतन खैरनार, गौरव सोमवंशी, विजय शिंदे, उत्तमराव खैरनार, खरे काका, पियुष पाटील, शिवा पाटील, बंटी निकम, पान पाटील व मंडळाचे सदस्य आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सातपूरचा राजा या गणेशोत्सव मंडळाच्या आरतीसाठी मंडळाने आमच्या सर्व सभासदांना व सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना, कानबाई उत्सव समिती असेल, गुरु शिष्य जयंती उत्सव समिती असेल, त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तुम्ही बोलवलं, मानपान दिला, त्याबद्दल सर्वप्रथम मंडळ मार्गदर्शक धीरज भाऊ शेळके यांचं नुकताच यावर्षी नाशिक पोलीस आयुक्त यांनी या मंडळाला या मंडळाचं आपण स्वागत करायचं आहे। दरवर्षी हे मंडळ या सातपूर पंचक्रोशीमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवत असते आणि त्याच्यातून समाज या मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ खताळे असतील, मार्गदर्शक धीरज भाऊ शेळके असतील, त्याचप्रमाणे नानाजी लोंढे प्रकाश नेत्यांच्या मार्गदर्शनासाठी हा जो कार्यक्रम गणपती उत्सव साजरा होतो, हा दिवसेंदिवस ओळख असते। जेव्हा सगळेजण एकत्र येतात, एका दिलाने एका दृष्टीने एकत्र येतात, तिथं आपला समाज तयार होत असतो, तिथं आपली जनता किंवा नागरिक तयार होत असतात। त्याला नाव नसतं, ओळख नसतं। ही जेवढी मंडळी वरती आहे, ही आपल्या या सगळ्या मंडळीचं आपण सगळेजण त्याच्या निमित्ताने इथे जमलो, ते आमच्या धीरज भाऊंच्या वतीने मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। या ठिकाणी सर्व आमच्या सातपूरच्या राजाला त्याबद्दल सर्व माझ्या बंधूंचे मनापासून आभार मानते आणि धन्यवाद देते। गणपती उत्सवाच्या सर्व नागरिकांना तसेच माझ्या खानदेश बांधव आपण सगळे जमताय। आताच दोघांनी सांगितलं की गणेशोत्सव हा सर्वांचं प्रबोधन करण्यासाठी आणि सामाजिक एकता, त्यामध्ये देशाची एकता हा उद्देश ठेवून सुरू करण्यात आला। आज आपण बरेच वर्ष आपले मंडळ गणेशोत्सव साजरा करते। सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा। तुम्ही सगळ्यांनी आनंदात गणेशोत्सव साजरा करा। सर्वांना चांगलं आरोग्य, धनसंपदा लाभो। त्याचबरोबर सर्व नियम कायदे आपण पाळा, सो दॅट आपल्याला स्वतःला सुद्धा आणि समाजाला सुद्धा त्याचा त्रास कोणता होता कामा नये, एवढंच मी म्हणेन। बाकी नेहमी आम्ही तुमच्याकडे येतच असतो। आपल्या सगळ्यांच्या गणपती बाप्पा मंगलमूर्ती। नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर।